महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनधिकृत बांधकामे आणि दोषी बिल्डरांवरून लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. अनंत अन्याय. रस्ता रुंदीकरणासाठी स्वतःची 18 ते 23 फूट जागा देणाऱ्या नागरिकावरच MRTP अंतर्गत गुन्हा दाखल झाला, तर फसवणूक करणारे बिल्डर मोकाट आहेत. प्रशासकीय दिरंगाई. धोकादायक इमारतींना नोटीस देऊन 1.5 महिना झाला तरी प्रत्यक्ष कारवाई न करता अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत आहेत. नागरिकांची फसवणूक. ब्लॅकलिस्टेड बिल्डरांमुळे बँक कर्ज घेऊन घरे घेणारे सामान्य नागरिक उद्ध्वस्त होत आहेत. अंतिम इशारा. दोषी बिल्डरवर उद्याच्या उद्या FIR दाखल न झाल्यास आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास महापालिकेसमोर तीव्र उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला. हे 14 माळ्याचे परमिशन साहेबांनी सांगितलं नगरच्या खात्याच्या आणि 21 माळे बांधले आणि आपले 7 कोटी भरणा ओपन लाईन टॅक्स त्यांनी भरला नाही हे साहेबांनी देखील नमूद केलं. खऱ्या अर्थाने मी नगरचा अधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो की त्यांनी ती माहिती दिली वस्तू. हा तर आपला ओपन लाईन टॅक्स भरला नाही साहेब, परंतु त्या आरक्षण भूखंडावर आपण आता सांगितलं त्याच्या पुढचं मॅडम मला 10-15 मिनिटं लागतील काही त्याच्यावर सध्या कारण हा डोंबिवली कल्याणचा नागरिकांचा घर घेण्याचा विकास आहे. आरक्षित भूखंडावर बांधकाम असून तो बांधकाम त्वरित तोडण्यात प्रस्ताव परंतु सदरच्या ताब्यात आपण त्यांना FSI पण दिलेला आहे आणि त्याच निमित्ताने जे बांधकाम झाले जागेवरती बांधकाम पूर्ण केल्यावर याबाबत विकास महापालिकेकडे फसवणूक झालेली महापालिकेची फसवणूक झालेली आहे. त्यांनी आजूबाजूच्या बिल्डिंग आहेत साहेब तुमच्या निगडीत आपण व्हिजिट केलेला आहे. ह्या बिल्डिंगचा तो FSI तो पण वापरला गेलेला आहे. याच्यामध्ये एकूण 4 टावर आहेत तिथे. ती बिल्डिंग डिमोलिशन बाजूची केल्या लिगली आहे आणि इथे त्यांनी जवळजवळ 8 ते 9 हजाराचा शाळेचा रिलेशन आहे त्याचा देखील FSI त्यांनी घेतलेला आहे आणि तिथे ऑफिस बाजू त्यांनी एक रूम बांधलेला आहे गोडाऊन बिल्डर. एवढी आपल्या महापालिकेची त्यांनी पासून एवढी डेली हल्ली कुठली त्या बिल्डरनी. माझं म्हणणं मॅडम त्या बिल्डरवर 2 दिवसात त्या बिल्डिंगवर कारवाई झाली पाहिजे माझी मागणी आहे. जर ही कारवाई झाली नाही तर हे डोंबिवली कल्याणमध्ये अनधिकृत पेक्षा हे लिगली बिल्डर कारवाई म्हणजे आपली फसवणूक बघा. आदरणीय शिंदे साहेबांनी नगराच्या जेव्हा खाता त्यांच्याकडे होता आपणच ठराव आम्ही 2020 ला केला होता की 3 टप्प्यामध्ये आपला ओपन लाईन टॅक्स भरायचा असा एक म्हणजे विकासच दिला होता. परंतु आज त्या बिल्डरनी 7 कोटी आदरणीय अधिकाऱ्यांनी सांगितलं डोंबिवली साहेबांनी की पैसे न भरता 7 महिने त्यांनी वरती चढले साहेब आयुक्त मध्ये, परंतु त्यांनी आपले पैसे भरले नाही. म्हणजे ही किती लाजलेली मोठी गोष्ट आहे की म्हणजे आपल्याला त्यांनी फाट्या आणला विकासाने आपल्या महापालिकेच्या म्हणजे आपण एखाद्यानी 10,000 बनवलं तर त्याचे लाभ लागतो. हे जर विकास मोठे मोठे विकास आपल्याला साहेब जर पैसे भरत तर आपलेच पैसे आपल्या तिथे काम करून आपल्याला ते भरलं नाही आणि अनधिकृत 7 माळे त्यांनी चढवलं. आपण माझी विनंती आहे आयुक्त महोदय ह्याच्यावर कारवाई कधी करणार आहे तेच मला सांगा. खाली उद्याच्या उद्या कारवाई होणार केलं साहेब एवढी मला